पण त्या सगळ्याच्या नादात हे 3 दात तुटून गेले, सॉरी 2 दात तुटून गेलेत, आता 3 शिल्लक आहेत. हा जो माणूस आहे आमच्यातला सगळ्यात सुखी माणूस, त्याला काहीच काम नसतं. आपका दिन बढिया आहे. माझं एकट्याच काम आहे आणि 2 ट्रॅक्टर आहेत माझ्यासोबत, बाकीचे ऑलमोस्ट सगळे घरी जाणार आहे. स्वागत आहे आपल्या नवीन एका दिनचर्या ब्लॉग मध्ये. आज आपण एका नवीन साईडवरती आलोय. त्या साईडला हे त्या दिवशी काल आम्ही दिवसभर इथं काम केलं पाहिजे, पण इथं सगळं हे सोलिंग वगैरे वरती झालेलं आहे. म्हणजे हे जे दगड पांगवलेले कॉन्क्रीटला एक हार्डनेस भेटावं म्हणून हे सगळं कॉन्क्रीटला दगड पांगवलेले, पण याची हाईट जास्त झाली आहे. सो आधी हे सगळं काढून घ्यायचं. आज दिवसभर म्हणजे जवळजवळ 2-3 दिवस हा सगळा लेवल करायचा आम्हाला, हा सगळा एरिया. माझ्यासोबत अजून एक JCB आहे, आपला तो वाला JCB आणि सतीश सर तिकडे लेवल चेक करतात आहे. माझ्यासोबत रोलर वगैरे पण आहे. काल आम्ही लेवल केलं होतं, पण हे काही एवढं प्रॉपर झालं नाही, त्यामुळे मग आता आज दिवसभर पूर्ण लेवल वगैरे चेक करणार आणि त्याच्यानंतर मग हा सगळं आहे का ते म्हणतात मला पण ब्लॉग मध्ये घे. तर सतीश सर त्या साईडला लेवल चेक करतात आहे. एक लेबर पण दिलेला आमच्या सोबत आणि ट्रॅक्टर पण येणार आहे थोड्या वेळाने. ट्रॅक्टर आला की हे जे एक्स्ट्रा सगळं मटेरियल झालं हे सगळं बाहेर काढून टाकणार आहे आम्ही. लेवल चेक झाल्याशिवाय आता काहीच सांगता येत नाही, कारण काल आम्ही सगळं अंदाजे लेवल केलं होतं, त्यामुळे हे सगळं चुकीचं झालेलं. आता थोड्या वेळानंतर ट्रॅक्टर आले, सगळं मटेरियल भरणार. तर असा आजचा सगळा दिनचर्या ब्लॉग होणार आहे. आता दिवसभरामध्ये किती लेवल होतंय हे दिवसाच्या शेवटी माहीत पडत. तोपर्यंत मेरे साथ जुडे रहिये. तोपर्यंत आपण हे सगळं लेवल चेक करून घेऊ. आणि ह्या मामांचं पण इकडं काहीतरी, मामा नाही हे अर्जुनराव म्हणतो मी त्यांना, त्यांचं एक JCB कालपासून माझ्या मदतीला आलेलं आहे, कारण एका JCBने हे काम सगळं होणारच नव्हतं, त्यामुळे हा पण JCB आलेला आहे. हा जो माणूस आहे आमच्यातला सगळ्यात सुखी माणूस, त्याला काहीच काम नसतं. आपका दिन बढिया आहे. आणि कचरा पण सगळ्या JCB मध्ये सगळं झालाय, कारण कामच एवढं चालू आहे की हे क्लिनिंग वगैरे करायला वेळच भेटत नाही. आणि हे क्लिनिंग हे बसण्यासाठी आणलं होतं, हे सगळं पायाखाली सगळं दबून. ऍक्च्युली हे AC कंपनीच्या इंटेरियरसाठी काम चालू होतं, त्याच्यातून आम्ही उचलून आणलंय आणि आमच्या काहीच फायद्याचं नाही सध्या. हटिये काम चालू करणे काय. रोलर से जाएगा नीचे वो वाला, वो जो कल लेवल मारा है वो नहीं जाएगा, अभी वो निकालना पड़ेगा. कितना 2-3 इंच निकालू. आम्हाला पाहिजे जवळजवळ एक 150 mm कॉन्क्रीटची लेवल आहे आमची, पण ते ऑलरेडी आता जवळजवळ 100 mm म्हणजे 4 इंच भेटते. अजून जवळ आम्हाला 2 इंच कटिंग करायचं. म्हणजे असं नाही का 2 इंच कटिंग करायचं, त्याच्यामध्ये पण कसं असतं की 1 इंच कटिंग करायचं म्हणजे 1 इंच पाणी मारून रोलर मारून सगळं व्यवस्थित बसतं. त्याच्यानंतर मग कॉन्क्रीट करायचं. आता रोलरवाला बोलतोय नाही राहणार, तर आम्हाला परत आता लेवल काल आता चेक करून घेतली. तर माझं काम तर स्टार्ट होणार आहे आता. आणि माझ्याकडे काय माईक वगैरे नाही, सो JCB चालू असताना मला काहीच शूट करता येणार नाही. आता मी माझं काम चालू करतो. सतीश सरांनी मला फायनल लेवल दिलेले आहेत. रोलरवाल्याला काही काम नाही लगेच, यांचं काम चालू आहे, फक्त मीच उभा आहे, कारण मला फायनल लेवल भेटणार होतं म्हणून मी उभा आहे. मी विनाकारण थांबत नाही. सो माझं पण आता काम चालू झालेलं आहे. सकाळी आम्ही जिथली लेवल स्टार्ट केली होती त्या साईडला हे सगळे दगड पडलेले आहेत. सकाळी पण तुम्हाला दाखवले होते मी. तर आता ट्रॅक्टरवाले आलेले आहेत आणि ह्या साईडला लेवल करायला चालू केलंय. सो इथं मुरुम वगैरे टाकलाय, थोडासा मुरुम वगैरे कमी होता. आता ह्या साईडचा डायरेक्ट उद्या सकाळीच चालू आहे. आता फक्त ह्या साईडचा एरिया सगळा लेवल करून घ्यायचा आहे. फायनली आमचा एक पट्टा जो सकाळी आम्ही लेवल मारायला चालू केला होता, तो हा वाला जो एरिया आहे सगळा एकदम प्रॉपर लेवल झालेला आहे. आणि ह्या साईडला आता हे बार मारायचे. और छोटा नहीं है बार, और छोटा वाला नहीं है, इतना बड़ा नहीं चाहिए, इतना नीचे जाएगा, इतना ठोकिए उसको. यहाँ पे ठोकिए सेंटर में. आता इथं बार ठोकून घेतले म्हणजे ह्याची लेवल इथं बारवरती घ्यायची. इथं मशीन पण लावलेलं आहे डम्पे लेवल. अर्जुन त्या साईडला हे करतात ते मुरुम वगैरे भरून जाते. मला जिथं मुरुम पाहिजे तिथं. दुपारपर्यंत हे सगळं फायनल झाले. आता संध्याकाळपर्यंत राहिलेला हा वाला एरिया एवढं सगळं आता लेवल करायचं. बाय द आज नाईट पण करायला लागणार आहे मे बी, जर बाकीचे सगळे थांबले. हे पण आहेत, हे गेले होते पाणी आणायला आमच्यासाठी. पाणी थंड थंड आणले. ए सुकी माणूस तंबाखू खातोय.
चला आता लेवल चेक करायची, त्याच्यानंतर राहिलेलं सगळं काम फायनल करायचं. म्हणजे आम्ही जेवायला वगैरे पण थांबलो होतो, पण आम्ही तर बसलो होतो जेसीबीच्या खाली. शूट करण्यासारखं एवढं काही खास नव्हतं आणि ऊन भरपूर लागत होतं, त्यामुळे आम्ही काही शूट केलंच नाही. हे PAB वाले आहेत, हे असे माकडासारखे वरती 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 चढत राहतात. या साईडला यांना पत्रे ठोकायचं काम बाकी आहे अजून यांचं, त्याच्यामुळे आम्हाला ऊन लागते. यांनी जर एवढ्या दिवसात पत्रे ठोकले असते तर आपल्याला ऊन सुद्धा लागलं नसतं. हे पत्रे कब ठोकने वाले तुम लोग? फिर कौन ठोकेगा? ब्लॉग बना रहा है. ब्लॉग देखता है क्या तू? यूट्यूब देखता है? फिर मेरा चॅनल सबस्क्राईब कर ले, तेवढाच आपला एक सबस्क्रायबर वाढेल. जेवढे सबस्क्रायबर जास्त तेवढे पैसे जास्त. आता जे लेवल उडवायचे आम्हाला त्यासाठी आम्ही इथं आता हे बार ठोकायचं काम चालू आहे. आता मशीनमधून एक फायनल लेवल घ्यायची आणि त्याच्यावरती लाईन दोरी मारायची. म्हणजे मग तिकडचा पण अजून एक 20 मीटरचाच बोलतो, 20 फुटाचा पट्टा लेवल करून घ्यायचा. म्हणजे संदीप भाई ये कितना रहेगा? ये इतना 12 फीट रहेगा का? ये आम्हाला 12 मीटरचा पट्टा क्लिअर करायचा आहे. मग त्याच्यावरती 1x1 ची जाळी मारायची कॉन्क्रीटसाठी. मी सकाळी सांगितलं होतं की हा म्हणजे चांगली ताकद भेटावं म्हणून तिथं जाळी मारायची. आता सध्या तरी बार मारायचं काम चालू आहे. सुपरवायझर काय कुणीच नाही साईडवरती, सो मला आता हे डंपी लेवलचं बऱ्यापैकी आता लेवल चेक करता येते. सो आता हे मीच काम करणार आहे. संदीप भाई तिथं स्टाफ पकडतील, स्टाफ आमचा तिथं ठेवलेला आहे. संदीप भाई लीजिए स्टाफ. चौक किधर है? चौक दिया था ना मैंने आपको, शायद जेसीबी में रह गए उधर. त्या बार वरती आता मार्किंग घ्यायची. स्टाफ तो पकड़े मार्किंग बनते वहां पे. लीजिए मार्किंग. पहले प्लेट पे पकड़िए, पहले प्लेट पे पकड़ी ना एक बार. चला सध्या मला लेवल घ्यायचे आणि लेवल चेक करता करता मला काय ब्लॉग शूट करता येणार नाही. दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही ते आम्हाला जो आता पाठीमागच्या साईडला रोलर मारतात त्या साईडचं आमचं लेवल करायचं बाकी होतं. सो हा पट्टा पण आम्ही क्लीन केलेला आहे. आम्ही म्हणजे मी एकट्याने केलेलं आहे, बाकी सगळे दुसरे काम करतात. तर आता इथे रोलर मारून घ्यायचंय. पण त्या सगळ्याच्या नादात हे 3 दात तुटून गेले, 2 दात तुटून गेलेत. आता 3 शिल्लक आहेत. आता मला फक्त ह्या साईडचं एक लेवल चेक म्हणजे ह्या पट्ट्यातले पण जे लेवल राहिली ती चेक करून घ्यायची प्रॉपर मशीनने. त्याच्यानंतर मग हे जे आपण बार वगैरे ठेवलेत हे आता ह्या साईडला, म्हणजे मग त्या साईडचं पण आपल्याला पट्टा क्लिअर करून घेता येईल. आणि मध्ये थोडेसे दगड आहेत, पण ते आज बाकीचे सगळे आता ऑलमोस्ट जवळजवळ 5 वाजत आलेत. तर बाकीचे सगळेजण सुट्टी करणार आहे. पण मला साईडवरती थांबायला लागणार आहे, कारण मी नाईटला एकटा थांबणार आहे. ह्या साईडला जे दगड आहेत, मध्ये जेसीबी येतो त्यामुळे दिसत नाही, पण त्या साईडला जे दगड आहेत ते सगळे आम्हाला रात्रीचे नाईटला भरून टाकायचे बाहेरच्या साईडला. जिथून आम्ही हा मुरुम एक्सकर्शन गेलं ना तिथून हे सगळे हे सगळे दगड आहे ना आतमध्ये टाकून द्यायचे. म्हणजे उद्या आहे ना इथलं मग सगळं लेवल वगैरे करता येईल. आता रोलरवाल्याला पण काय काम नाही, सो याला पण सुट्टी करायची. जेसीबीवाले तर 6लाच घरी जातात. इथं बांधकाम वगैरे चालू आहे, पण माझं एकटाच काम आहे आणि 2 ट्रॅक्टर आहेत माझ्यासोबत. मग बाकीचे ऑलमोस्ट सगळे घरी जाणार आहे. मला हा ब्लॉग तसं बघायला गेलं तर भरपूर मोठा होणार आहे. जवळजवळ नाही काय म्हटलं तर एक 22-23 तास तरी आम्ही काम करणार आहे. म्हणजे मी एकटा करणार आहे, बाकी ट्रॅक्टरवाले आता 7 वाजता येणार आहे. रात्र झाली, सगळेजण घरी गेलेत. फक्त तुमचा भाऊ इथं साईडवरती एकटा आहे. काहीच नाही, कुणीच नाही, सगळं सुमसाम आहे. साधं बोलायला सुद्धा कोण नाही माझ्याशी. एकटाच बसलोय मी. आता ट्रॅक्टरची वाट बघतोय, ट्रॅक्टर येतील त्याच्यानंतर परत रात्रभर काम आहे आता. आणि उद्या सकाळी पण परत काम करायचंय. म्हणजे ऑपरेटर व्हायचं सोपं नाही. आता इमर्जन्सी असली की असं रात्रंदिवस काम चालू असतं. म्हणजे आज दिवसभर सगळे हे जेवढं त्यांनी आज टार्गेट दिलं होतं हे सगळं आज कम्प्लीट केलं. थोडीशी कंबर पेन होती, पण जरा सॅटिस्फॅक्शन पण भेटलं. मी संध्याकाळी जरा सगळं लेवल झालेलं बघितलं. जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना पण बरं वाटलं. काम आता उद्या त्यांचं पुढचं काम चालू होईल. आपल्याला त्यात काहीच फायदा नसतो, 1 रुपयाही भेटत नाही. फक्त आपलं नाव होतं म्हणून हे करायला लागतं, बाकी काहीच याच्यात आपल्याला रुपयाचा फायदा नाही. आता वाजले जवळजवळ 7:30. आता 8-9 वाजता तो ट्रॅक्टरवाला येणार निवांत जेवण वगैरे करून. तोपर्यंत मी इथं भूतासारखा निवांत बसणार. भूतासारखा निवांत कसं बसणार मी, याच्यात जाऊ द्या. तर तो आल्यानंतर मग आपलं काम चालू होईल. आणि हा जो ब्लॉग आहे हा जवळजवळ 24 तास आपण काम करायचंय. म्हणजे आम्ही आत्ता शूट करायचंय आणि जेसीबीच्या आवाजामुळं माझा आवाज याच्यामध्ये येत नाही ब्लॉग मध्ये, म्हणून मी आता 5 मिनिटासाठी बंद केले. पण पाठीमागच्या साईडला मी लाईट ऑन केली ना, 1 मिनिट तुम्हाला दिसतं ना, पाठीमागच्या साईडला हे जे दगड आहेत ना हे सगळे मला लेवल करायचे. सॉरी, आज रात्री भरून द्यायचे हे सगळे, कारण हे सोडून गेलेले हे सगळं एक्स्ट्रा झालं होतं. मग हे सगळं बाहेरच्या साईडला आम्ही टाकून देणार आहे. आता ते निवांत येतील. आणि माझा आता पोटा पाण्याचा आता घरून डबा वगैरे मागवायला लागेल. ऋतुजाला एवढं चांगलं आहे सिटीमध्ये राहिलं ना, एवढं एक बेस्ट आहे की पोर्टरवाल्याला सांगितलं की पोर्टरवाला डायरेक्ट इथं डबा घेऊन येतो. आता बघू, ट्रॅक्टरवाला
तोतला बोलायला लागलो मी. ट्रॅक्टरवाला आला की त्याच्यानंतर मग आमचं काम चालू आहे. तोपर्यंत एक 5 मिनिटं थोडासा ब्रेक घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला आता जे दाखवलं हे काम चालू करणार आहे. गुड मॉर्निंग. बाय द वे हा आजचा आपला लेवल करायचा दुसरा दिवस आहे. रात्री 10-10:30 वाजता मी पण घरी निघून गेलो होतो, पण मी परत रात्री आलो होतो. त्याच्यानंतर ट्रॅक्टर आले होते ह्या साईडचं. काल किती इथं सगळं राडा पडलेलं होता का नाही. अभी इधर सब सपाट हो गया है. कारण रात्री 2 वाजेपर्यंत काम चालू होतं. ट्रॅक्टरवाले पण होते सोबत आणि मी खोटं बोलत नाही, माझ्या डोळ्यांवरून तुम्हाला समजत असेल. पण त्यात असाच विषय असा झाला, पहिले जे ट्रॅक्टरवाले सांगितले होते तो भाई मला बोलला मी 8 वाजेपर्यंत येतो आणि 8 वाजता त्याला कॉल केला, तो बोलला 10 मिनिटात येतो. मग परत 8:30 वाजता त्याला कॉल केला तर त्या भाईने डायरेक्ट फोन स्विच ऑफ केला. म्हणजे टांगा पलटी घोडे फरार. मग मी रात्री 8:30 वाजता इथं जे सुपरवायझर आहे त्यांना कॉल केला, त्यांना सांगितलं असा असा विषय झाला. मग त्यांनी मला दुसरे ट्रॅक्टर अरेंज करून दिले. त्याच्यामुळं मग मी पण मध्ये थोडा वेळ घरी गेलो होतो. पण त्याच्यानंतर रात्री शूट नाही गेलं कारण ह्या साईडला छोटंवालं मटेरियल पडलेलं होतं सगळं. तर एवढी धूळ होती की काहीच सुधरत नव्हतं. मग त्या साईडचं तर आपलं फायनल झालं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरच्या साईडला पत्रे टाकलेले आहेत आता. सो दिवसभर आता इथं सावली राहणार आहे. आता ऑलमोस्ट ह्या साईडचं लेवल करायचं मला आणि त्या साईडला अजून एक JCB येणार आहे. पण ते काल जे होते ते नाही येणार. आणि काल आपण ते जे एक्स्ट्रा मटेरियल होतं त्या साईडला टाकले, दिसतंय का? इथं टाकून दिले. आता दिवसभर एवढं लेवल करायचं म्हणजे हा वाला प्रोजेक्ट पण फायनल होईल. पण कालपासून जवळजवळ सकाळपासून 9 ते 10 असं काहीतरी, म्हणजे रात्रीचं 10 परत रात्री 2 वाजेपर्यंत, म्हणजे अराउंड एक 15-16 तास मशीन चालवले. आणि आजचे दिवसभर काय होतील ते. आपलं टार्गेट होतं 20 तास तरी क्रॉस करायचे. बघू आता किती तास वगैरे होतात. संध्याकाळी जेव्हा चलन बनवेल तर त्याच्यानुसार समजेल आपल्याला की आपण मॅक्झिमम किती वेळ काम करू शकतो. याच्या पलीकडे माझा हायस्ट भरपूर, जसं मी अराउंड एक 22, 23, 24, 25, 26 आणि 27 तासापर्यंत काम केलेलं आहे. पण काल पुरतं एवढंच बस होतं, नाही तर तब्येत खराब होईल. त्यामुळे मग बंद केला आम्ही. आणि हावाला जो मुरुम काढलाय ना आम्ही, हावाला मुरुम आम्ही सगळा फिनिशिंगसाठी ठेवणार आहे. म्हणजे एकदम प्रॉपर बारीक मुरुम आहे ना, तो एकदम फिनिशिंगला, म्हणजे जिथं 2-2 इंच 1-1 इंच 2-2 इंच फिलिंग करायचं त्या ठिकाणी तसलावाला मुरुम कामी येणार आहे. म्हणून तो ठेवलाय. आता त्यांना त्या साईडला जे लेबर काम करत त्यांना मला जरा विटा वगैरे टाकून द्यायचे, कारण ते बिचारे आल्यापासून त्यांना काही कामच नाही. माझं काम चालू झालंय पण त्यांचं पण नको काम बंद राहिलं, म्हणून मग त्यांना पण विटा वगैरे टाकून देतो. त्याच्यानंतर मग हे लेवल वगैरे करायचं. पण आज दिवसभर वरून सावली राहणार, त्यामुळे मला गरमी वगैरेचं काहीच टेन्शन नाही आणि ऊन पण नाही. आणि त्यात भाई काल रात्री ट्रॅक्टरवाले आले नाही. आज आपला तो रोलरवाला आहे ना, तो पण आज सुट्टीवरती गेलाय. तर बघू पुढचं कसं प्लॅनिंग होतंय काय. अजून ते एक त्यांनी JCB अरेंज करून दिले, सो हे पटापट होऊन जाणार आहे. दुपारचे 1 वाजलेत आणि मी बंद केले. ह्यांचं पण आता एक 5 मिनिटामध्ये बंद होईल. आणि सकाळी आपण जे लेवल करायला स्टार्ट केलं होतं तर तो नजारा असा झालेला आहे सगळा एकदम. ह्याच्यावरती पण अजून फायनल लेवलला अजून मुरुम येईल, कारण ह्या साईडला थोडेसे दगड बाकी आहेत ना, तर ह्याच्यावरती पण अजून बऱ्यापैकी मुरुम येणार आहे. तर त्याला अजून उशीर आहे. आता जेवायचा टाइम झालेला आहे. खाडकूड वाजवत आहे. एकतर माईक नाही, कोणी जर स्पॉन्सर होत असेल माझ्या माईकच्या पैशासाठी तर होऊ शकतं, तसं काय नाही. आता लेवल वगैरे झालेली, आता हाफ लेवल याच्यावरती येणार. सो आता 1 वाजले तर जेवण वगैरे करून घ्यायचं. जेवल्यानंतर परत 2 वाजता मशीन चालू आहे. आता माझ्याला सावली असल्यामुळे आज जरा गरमी कमी आहे, त्याच्यामुळे माझा चेहरा थोडासा फ्रेश वाटतोय. पण मी तेवढंच दमलेलो आहे आणि माझी झोप पण अपूर्ण झालेली. संध्याकाळचे जवळजवळ 5 वाजलेत. आणि काल जेव्हा आपण काम स्टार्ट केलं होतं तर ह्या साईडला कसा नजारा होता आणि आत्ता कसा नजारा आहे. ही तर मज्जा आहे ऑपरेटिंगची. असं काम झालं की काम बघायला पण मज्जा येते.
ही लेवल सगळी इथपर्यंत फायनल झाली आहे. हा वाला पीस फायनल झालाय. त्या साईडचं JCB तिकडं काम करतोय, त्या साईडला पण त्याचं पण थोडंसंच काम राहिले. माझं पण आता ऑलमोस्ट संपत झाले. थोडेसे दगड वगैरे हे असे छोटे छोटे असतात, ते मध्ये अडचण करतात, म्हणून मग ते लेबर आहेत आपल्याकडं, ते भरून देतात. ते बाय ही मी केलेलं काम आहे. बघून भारी वाटलं, म्हणजे सगळा थकवा असा निघून गेला डायरेक्ट. मस्त जेवढं काम झालेलं बघितलं, हात पाय वगैरे सगळे खराब झाले, पण मजा आली आज दिवसभर काम करायला. बाय हा ब्लॉग इथंच एंड करू, त्याला बराच वेळ झाला. आता ह्या साईडचे आमचे हे जे दात तुटलेत ना, हे वाले, हे पण मला सगळे चेंज करायचे. आणि याची प्रोडक्टची क्वालिटी एवढी खराब आहे की भाई मधून चीर पडली. बघू आता कसं काय प्लॅनिंग करता ते. पुढच्या साईडचे आहेत व्यवस्थित, फक्त ह्या साईडचे जे आहेत हे सगळे खराब झालेले आहेत. बाय द वे हा ब्लॉग इथंच एंड होतोय. जवळजवळ 24 तास काम केले. ब्लॉग लवकरच येईल. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आता मी खूप दमलेलो आहे. बाय बाय. ले 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 ले